गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण इस्टरिफिकेशन रिएक्शन इन ब्रेकिंग ऑफ ऑक्सिडायझेशन बॉन्ड इन अल्कोहोल्स अँड फिनॉल्स हे आपण स्टडी करतो. ओके, आता इस्टरिफिकेशन रिएक्शन मध्ये अल्कोहोल्स आणि फिनॉलची रिएक्शन आपण कार्बोक्सिलिक ऍसिड, ऍसिड अनायड्राइड आणि ऍसिड क्लोराइड बरोबर करून इस्टर फॉर्मेशन आपण केलं होतं. आता त्यानंतर इस्टरिफिकेशनचा हा पार्ट आहे acetyl derivatives. Okay, acetyl derivatives. हे acetyl derivatives कशामुळेस आणि acetyl derivative अल्कोहोल्स आणि फिनॉलचे आपण आता काय ऐकले, इस्टर हे अल्कोहोल आणि फिनॉलचं acetyl derivative आहे, कारण का त्याच्यामध्ये कुठला ग्रुप आहे आपला acetyl ग्रुप आहे, लक्षात घ्या. ओके, बघा मग कशामुळेस acetyl derivative ते आपण बघूया. सुरुवातीला इथं हा जो CH3CO ग्रुप आहे. ओके, हा CH3CO ग्रुप आहे. त्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, ऍसिटिल ग्रुप. ओके, ऍसिटिल ग्रुप. आणि त्यानंतर ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह्स आपली काय आहेत बघा. acetyl derivatives म्हणजे काय असणार आहे, alcohols or phenols. The OH group in alcohols and phenols is replaced by acetyl group. Okay, to form corresponding acetyl derivatives. बघा काय म्हणतात, acetyl derivatives म्हणजे काय बघा. CH6CO ग्रुपला आपण ऍसिटिल ग्रुप म्हणणार. पेन OH group in alcohols or phenols. Pain OH group in alcohols and phenols. In OH group in alcohols and phenols is converted to acetate group. Is converted to acetate group. Okay, OH group in alcohols और फिनॉल्स दोन्ही घेऊया आपण. म्हणूया और फिनॉल्स, अल्कोहोल्स और फिनॉल्स is converted to acetate group by acetylation. Is called acetyl derivatives. Is called acetyl derivatives of alcohols. Is called acetyl derivatives of alcohols and phenols. जे OH ग्रुप आपला अल्कोहोल्स आणि फेनॉल मध्ये त्याचं कन्व्हर्शन ऍसिटेट ग्रुप मध्ये केलं जातं, ऍसिटायलेशन करून, म्हणजे ऍसिटिल ग्रुप ऍड करून अल्कोहोल्स आणि फेनॉल्स मधील OH ग्रुपचं कन्व्हर्शन ऍसिटेट ग्रुप मध्ये केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्कोहोल्स अँड फेनॉल्स. ओके, आता मग ह्याचं जे वेल नोन एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण बघूया. aspirin. Aspirin is a well-known generic medicine. Aspirin हे आपलं generic medicine आहे, well-known generic medicine.
These are also acetyl derivatives of phenols. हे सुद्धा acetyl derivatives of phenols लक्षात घ्या. हे जनिक मेडिसिन आहे. ओके, मेडिसिन म्हणून आपण यूज करतो हा. मग हे सुद्धा acetyl derivatives of phenols लक्षात घ्या. हे जनिक मेडिसिन. It is acetyl derivatives of salicylic acid. ओके, हे सॅलिसिलिक ऍसिडचं ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह कसं होतं बघा. ऍस्पिरिनचं फॉर्मेशन कसं होतं. सॅलिसिलिक ऍसिड कसं लिहिणार आपण. बेन्झीन काढणार. बेन्झीनला COOH कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असणार आहे. इथं आपण OH अटॅच केला. हे आपलं सॅलिसिलिक ऍसिड आहे. ओके, याचा आता ऍसिडायझेशन करायचं. कसं करणार. ऍसिडिक अनहायड्रेट वर रिएक्शन करू. ऍसिडिक अनहायड्रेटला CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CS. हे ऍसिडिक अनहायड्रेट. ऍसिडिक अनहायड्रेट काय होईल बघा. मग हा जो H आहे इथला ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड आपला ब्रेक होणार आणि इथला आपला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल आणि हा जो CH3CO ग्रुप आहे आपला तो पुन्हा अटॅच होणार या ऑक्सिजन अटॅच होणार आणि हा H. ओके, हा जो H आहे तो इथं अटॅच होईल आणि CH3COOH बरोबर आहे. मग हा OH ग्रुप जो आहे सॅलिसिलिक ऍसिड मधला तो ऍसिटिल ग्रुप ने आपला रिप्लेस होणार. ओके, म्हणून हा ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह तयार होणार. कसं झालं बघा. हा सेम इकडे कार्बोक्सिलिक ऍसिड इथं सेम आहे COOH कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आणि इथला ऑक्सिजन पण सेम. इथं कुठलाही चेन आहे बरोबर आणि हा OC डबल बॉन्ड OCS रे हा जो ऑक्सिजन अटॅच. ओके, इथं लक्षात अशा. ओके, प्लस काय होणार आहे. प्लस आपल्याला हा CH3 C डबल बॉन्ड O हा O आणि इथला H परत इथं आपला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे CH3COOH. हे आपलं काय ऍसिटिक ऍसिड आहे बरोबर आणि हा आपला इस्टर झाला की नाही RCOOR. हा टोटल ग्रुप आपला R आपण कन्सिडर केला. हा R तर RCOOR इस्टर झाला. ओके, मग ह्याच्यामध्ये आपलं काय आहे बघा. त्या कंपाऊंड्स मध्ये कुठला ग्रुप इंट्रोड्यूस झाला. सॅलिसिलिक ऍसिड मध्ये ऍसिटिल ग्रुप इंट्रोड्यूस झाला की नाही. ओके, हा CH3CO याला आपण काय म्हणतोय ऍसिटिल ग्रुप असं म्हणतो. लक्षात इथे आपण सांगितलं CH3CO ग्रुप ऍसिटिल ग्रुप. ओके, जे OH ग्रुप अल्कोहोल्स किंवा फेनॉल्स इथे आपण हे सॅलिसिलिक ऍसिड बेन्झीनला डायरेक्ट OH आहे. ओके, जे अल्कोहोल्स आणि फेनॉल्स मधला जो OH ग्रुप आहे तो आपला ऍसिटिल ग्रुप ने रिप्लेस होत असेल CH3CO ग्रुप. ओके, ऍसिटायझेशन करू. ऍसिटायझेशन कसं केलं आपण ऍसिटिक अनहायड्रेट यूज करू. ओके, तर आपल्याला ऍस्पिरिन हे वेल नोन कंपाऊंड मिळणार आहे. ओके, हे कसं लिहिणार बघा. याचं नेम आपलं ऍस्पिरिन. हा फॉर्म्युला आहे तो आपला ऍस्पिरिनचा. ओके, ऍस्पिरिन हे कंपाऊंड आहे. ओके, इथं आपला ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऍड झालेला लक्षात घ्या. पण इथं आपलं कसं आहे सॅलिसिलिक ऍसिड मध्ये ऍसिटिल ग्रुप आपला ऍड झालाय. म्हणजे ऍस्पिरिन हा
acetyl derivatives of salicylic acid आहे लक्षात. acetyl derivatives of salicylic acid. ह्यालाच आपण आणखी काय म्हणतो बघा ऍस्पिरिनलाच. हा CH3CO ग्रुप जो आहे त्याला आपण ऍसिटिल असं म्हणतो असतो. आणि पुढे काय येणार आहे सॅलिसिलिक ऍसिड. ठीक आहे ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. आणि हा ऍसिटिल ग्रुप आपला आर्थो पोझिशनला आहे त्यामुळे आपण ह्याला आणखी आर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड असं सुद्धा म्हणतो लक्षात ऍस्पिरिनला. ओके लक्षात. ओके हे ऍसिटिल डेरिव्हेटिव्हज कुठल्याही कंपाऊंड मध्ये किती OH ग्रुप आपले प्रेझेंट आहेत हे आयडेंटिफाय जर करायचं असेल तर आपल्याला ऍसिडायलेशन केलं पाहिजे. ऍसिडायलेशन केले की OH ग्रुपच्या ठिकाणी ऍसिटिल ग्रुप येत असतो. तर जेवढे ऍसिटिल ग्रुप येणार तेवढेच OH ग्रुप एखाद्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतात. हे आपण आयडेंटिफाय करू शकतो ह्याच्यावर लक्षात. ओके नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन द कंपाउंड्स is identified by acetylation. ओके लक्षात ठेवायचं आहे की ऍसिटिल ही ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह असेल तर ह्या ज्या ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह नंतर नेक्स्ट आपण आता रिएक्शन्स ऑफ फिनॉल स्टडी करणार आहे. आता ह्या रिएक्शन आतापर्यंत आपण ब्रेकिंग ऑफ ऑक्सिडायझेशन बॉन्ड इन अल्कोहोल्स आणि फिनॉल्स आपण बघितलं होतं. आता फिनॉलचे आपण पर्टिक्युलर रिएक्शन्स आपण आता स्टडी करणार आहोत. Okay, reactions of phenols. फिनॉलच्या रिएक्शन आपण आता स्टडी करतो. Reactions of phenols. Phenols undergoes electrophilic substitution reaction takes place, and this electrophilic substitution reaction takes place by OH groups. This OH group present in phenol is activating and orthopyriditic groups. लक्षात फिनॉल मध्ये कुठल्या रिएक्शन होतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फिनॉल मध्ये लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपले होत असतात. इलेक्ट्रोफाइलचा अटॅक फिनॉल वरती होत असणार आहे. ओके आणि OH ग्रुप प्रेझेंट इन फिनॉल OH group in phenol is activating and orthopyriditing groups. Okay, activating and orthopyriditing groups. Okay, म्हणजे फेनॉल मधला जो OH ग्रुप आहे तो बेन्झीन रिंगला ऍक्टिव्हेट करत असतो रेझोनन्स स्ट्रक्चरवर आणि ऑर्थोपॅराडायटिंग ग्रुप आहे म्हणजे येणाऱ्या इलेक्ट्रोफाइलचा जो अटॅक आहे तो काय करत असतो ऑर्थो आणि पॅरापोइसला. म्हणजे कसं लक्षात हा आपला फेनॉल आहे. बेन्झीनला OH अटॅक असेल डायरेक्ट तर आपण काय म्हणतो फेनॉल असं म्हणतो. मग त्या फेनॉल मध्ये आपल्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन गॅस होतात म्हणजे इलेक्ट्रोफाइल ओके फेनॉल मध्ये ऍड होत असतो लक्षात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन गॅस. मग हा इलेक्ट्रोफाइल हा आपला कुठे येणार ही पोझिशन आपली कुठली आहे ऑर्थो पोझिशन आहे, ही मेटा पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन आहे, परत ही मेटा परत ही ऑर्थो चल का ही पॅरा अशा म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाइल ऑर्थो पोझिशन येणार मेटाला येणार की पॅराला येणार हा कोण डिसाइड करत असतो ओके हा OH ग्रुप डिसाइड करत असतो. मग हा फेनॉल मधला जो OH ग्रुप आहे लक्षात घ्या फेनॉल मधला जो OH ग्रुप आहे तो बेन्झीन रिंग ऍक्टिव्हेट करत असतो आणि ऍक्टिव्हेट करत असतो म्हणजे बेन्झीन रिंग रिएक्टिव्ह करत असतो. रेझोनन्स स्ट्रक्चर आपण काढलं तर निगेटिव्ह चार्ज आपला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला येत असतो लक्षात घ्या. काल आपण बघितलेलं आहे ओके निगेटिव्ह चार्ज ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला येत असतो.
त्यामुळे आर्थो पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रिच असतात. इलेक्ट्रोफाइल हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रोफाइल हा कुठे अटॅक करणार आहे? इलेक्ट्रॉन रिच आर्थो आणि पॅरा पोझिशनवर अटॅक करणार. बरोबर आहे. मग लक्षात घ्या हेच आपल्याला कसं लिहिता येणार. हा झाला फिनॉल. ओके म्हणजे तो आर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफाइलचा अटॅक करत असतो. लक्षात. ओके OH ग्रुप हा ऍक्टिव्हेटिंग आहे आणि इलेक्ट्रोफाइलचा अटॅक कुठे करत असतो? आर्थो आणि पॅरा पोझिशनला. ओके मग पहिली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण बघणार आहे की आपली कुठल्या हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल्स दॅट इज ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल्स. ओके पहिली त्यामध्ये ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. ओके हॅलोजिनेशन मध्ये ब्रोमिनेशन होत असतं फिनॉल मध्ये. ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. आता हे जे ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल आहे ह्याच्यामध्ये Br+ हा जो इलेक्ट्रोफाइल आहे तो आपला आर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच होणार. ओके कसं याचा अटॅक होतो बघा. ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल that takes place at low temperature. Okay, low temperature with bromine water in presence of carbon disulfide as a catalyst. आपण काय म्हणतो फिनॉल आपण घेतला. दिस फिनॉल दिस react with phenol reacts with bromine water. Okay, bromine water. ब्रोमीन हा वॉटर मध्ये असणार आहे. ब्रोमीन वॉटर in presence of CH2 the carbon disulfide CH2 CHCl3 याला आपण क्लोरोफॉर्म असं म्हणतो and CCl4 याला आपण कार्बन टेट्राक्लोराइड असं म्हणतो as a solvent. ओके त्या सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये as a solvent to gives orthobromophenol and parabromopenol. ओके ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल ह्याचं मिक्सर मिळतं असतं. टू गिव्स मिक्सर ऑफ ऑर्थोब्रोमोफेनॉल अँड पॅराब्रोमोफेनॉल. ओके मग रिएक्शन आपली कशी होणार बघा. ब्रोमीन वॉटरची रिएक्शन फिनॉल वर करणार आहे. पण त्या ब्रोमीन वॉटर मधला ब्रोमीन प्लस आहे हा इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होणार आहे. ब्रोमीन Br ह्याचं ब्रेक झाल्यानंतर ब्रोमीन सिंगल बॉन्ड ब्रोमीन असणार आहे. हा ब्रेक झाल्यावर एक इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ करून घेतो. त्यावेळी एक Br- तयार होतो एक Br+ तयार होतो. मग इलेक्ट्रोफाइल कसा असतो म्हणले आपण इलेक्ट्रॉन डिफिशियंट. जे Br+ काय असणार आहे इलेक्ट्रोफाइल असणार. ओके हा इलेक्ट्रोफाइल. मग त्या Br+ इलेक्ट्रोफाइलचा अटॅक आपला फिनॉलच्या ऑर्थो आणि पॅरापोझिशनला त्यावेळी आपल्याला ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल हा प्रोडक्ट मिळणार. ओके आता बघा पर्टिक्युलर रिएक्शन होऊया. फिनॉल बेन्झीन रिकला त्याला OH चा टेस्ट केला आपण. फिनॉल झाला. ओके प्लस काय झालाय ब्रोमीन Br2 एरो वरती ब्रोमीन वाटरला Br2 वाटर किंवा ब्रोमीन वाटर होतो. ओके आता हा जो ब्रोमीन ऑर्थो आणि पॅरापोझिशनला टेस्ट होणार आहे. ओके कसं होणार बघा. इथं मी घेतला ब्रोमीन वॉटर
in presence of carbon disulfide as a solvent. हे एरो वरती ला इथं CS2 कार्बन डायसल्फाइड कुठलाही घातला एक तुम्ही सॉल्व्हेंट लिहायचा. कार्बन डायसल्फाइड हा सॉल्व्हेंट लिहायला विसरायचा नाही. कार्बन डायसल्फाइड आणि ब्रोमीन वॉटर. ओके प्रोडक्ट कुठला मिळेल मग आपल्याला इथं की ब्रोमीनचा ट्रीटमेंट आपण करणार आहे ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल. इथं आपण 2PRO लिहिणार आहे. काय येईल बघा हा फेनॉल ऍज इट इज आहे. इथं ब्रोमीन ऑर्थोपोजिशन आला ऑर्थोब्रोमोफेनॉल. परत फेनॉल मध्ये ब्रोमीन हा पॅरापोजिशन आला OH आहे. इथं Br ब्रोमीन पॅरापोजिशनला. ओके इथे पॅराब्रोमोफेनॉल. आता फेनॉलची रिएक्शन ट्रीटेड विथ ब्रोमीन वॉटर नाही घेता आपण इथं ब्रोमीन फक्त म्हणूया ट्रीटेड विथ ब्रोमीन. ओके ब्रोमीन वॉटरचा प्रोडक्ट आपल्याला चेंज होईल. इथं कार्बन डायसल्फाइड आपल्याला घेता येणार नाही. ओके फेनॉल रिएक्ट विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड क्लोरोफॉर्म और कार्बन टेट्राक्लोराइड एज अ सॉल्व्हेंट. त्या सॉल्व्हेंटच्या प्रेझेन्स मध्ये आपल्याला ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल हा प्रोडक्ट मिळणार आहे. आता रिएक्शन बघा इथे 4 ब्रोमीन आहे. Br तुम्हाला इथे 2 आहे. एकदा ब्रोमीन ऑर्थोपोजिशनला अटॅच झाला एकदा पॅरापोजिशन. पण इथला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला ब्रोमीन अटॅच होत असताना आणि ह्या पोझिशनचा एक हायड्रोजन रिमूव्ह झाला. म्हणजे किती हायड्रोजन रिमूव्ह झाले 2 हायड्रोजन. हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. इथले 2 हायड्रोजन आणि इथले राहिलेले 2 ब्रोमीन काय मिळणार प्रोडक्ट 2 मॉलिक्युल्स ऑफ HBr. ओके हा काय मिळेल ऑर्थोपोजिशन ऑफ ब्रोमीन आहे की ऑर्थोपोजिशन की मेटापोजिशन की पॅरापोजिशन. ओके ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि इथं ब्रोमीन कुठल्या पोझिशनला पॅरापोजिशनला ही ऑर्थो मेटा ही पॅरा. ओके हा काय मिळणार आहे पॅराब्रोमोफेनॉल. ओके हा काय मिळणार आपल्याला पॅराब्रोमोफेनॉल. मग ह्या दोघांच्या मध्ये मेजर प्रोडक्ट कुठला असणार आहे तर पॅरा प्रोडक्ट असणार आहे. हा आपला मेजर प्रोडक्ट आहे म्हणजे मेन प्रोडक्ट आहे. कारण का इथं OH सुद्धा निगेटिव्ह चार्ज ग्रुप आहे ब्रोमीन सुद्धा निगेटिव्ह चार्ज ग्रुप आहे. त्यामुळे दोन्ही एकमेकांपासून लांब असतील तर आपलं कसं असणार आहे रिपल्शन ही कमी असणार. ओके लक्षात. त्यामुळे हा प्रोडक्ट मोर स्टेबल असणार आहे. ओके मेजर प्रोडक्ट असणार आहे. आणि याच्याशिवाय आपण जर ब्रोमीनची रिएक्शन फेनॉल बरोबर केली इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमीन वॉटर तर आपल्याला दोन्ही ऑर्थोपोजिशन आणि एक पॅरापोजिशन ही आपली ब्रोमीन ऑक्युपाय केली जातात. आणि प्रोडक्ट कसा मिळेल बघा phenol is treated with phenol is treated with ब्रोमीन वॉटर. इथं आपण आता ब्रोमीन वॉटर घेणार इथं फक्त ब्रोमीन CS2 च्या प्रेझेन्स मध्ये विथ ब्रोमीन वॉटर produce 2,4,6 ट्राइब्रोमोफेनॉल. produce 2,4,6 ट्राइब्रोमोफेनॉल. ओके हा आपल्याला 5 कलरचा प्रोडक्ट मिळणार आहे 5 प्रिसिपिटेट मिळणार आहे. म्हणजे रिएक्शन फेनॉल के बेंझीनला OH फेनॉल प्लस 3Br
तीन ब्रोमीनचे मॉलिक्यूल आपण इथे घेतलेले आहेत 3Br2 in presence of bromine water. ठीक आहे, आपण ऍरो वरती लिहायचं. आता इथं तीन ब्रोमीनचे मॉलिक्यूल्स आहेत, ते आपले कुणाडेस म्हणून आहेत आर्थो आणि पॅरापोस्टला. कारण का OH ग्रुप काय म्हणून सांगितलंय, आर्थो पॅराडायटिक ग्रुप आहे. म्हणजे येणाऱ्या इलेक्ट्रोकाचा अटॅक तो आर्थो आणि पॅरालास करत असतो. ते मेटापोस्टल इलेक्ट्रॉन डिप्लिशन असते, ओके, त्यामुळे त्याच्यावर अटॅक होणार नाही. कारण का इलेक्ट्रोफाइल हा इलेक्ट्रॉन डिप्लिशन असतो, इलेक्ट्रॉन्स कमी असतात त्याच्यावर. त्यामुळे ज्या पोझिशनला इलेक्ट्रॉन जास्त आहे त्याच्यावरती तो अटॅक करत असतो. आर्थो पॅरापोस्टल इलेक्ट्रॉन रिच आहे, त्यामुळे ह्याच इलेक्ट्रॉन रिच पोझिशनवरती ह्या ब्रोमीनचा अटॅक होत असतो. ओके, त्यामुळे काय मिळेल बघा इथं इथं OH येणार आहे, ब्रोमीन आपला इथं अटॅच होईल. ओके, आर्थो पोझिशन ही पॅरा पोझिशन, परत आपली ही आर्थो पोझिशन. लक्षात म्हणजे दोन आर्थो पोझिशन आणि एका पॅरा पोझिशनला ब्रोमीन आपला सबस्टिट्यूट होणार आहे. त्यामुळे आपण काय म्हटलेलं आहे, ही पोझिशन फर्स्ट, ही सेकंड, ही थर्ड, इथं फोर्थ आहे, हा फिफ्थ आणि हा सिक्स्थ आहे. ते किती नंबरला ब्रोमीन आहे, 2, 4 आणि 6 ला ब्रोमीन आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. लक्षात इथे काय ना 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. ओके, हे काय आहे आपलं 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. ओके, आपला व्हाईट कलरचा PPT चा मिळतो. ओके, व्हाईट PPT, व्हाईट प्रेसिपिटेट मिळतो आपल्याला त्या कंपाऊंडचा. ओके, लक्षात अशा रीतीने ब्रोमिनेशन ऑफ फेनॉल आहे. कार्बन डायसल्फाइडच्या प्रेझेन्स मध्ये आपण ब्रोमीन वर ट्रीटमेंट केली तर आपल्याला आर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल मिळणार. आणि ब्रोमीन वॉटर वर ट्रीटमेंट केली तर 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल मिळणार. दोन आर्थो एक पॅरा पोझिशन सबस्टिट्यूट केले जाणार ब्रोमीन. ओके, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं. क्वेश्चन याच्यावरती बघा कसा असेल, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ CH2 ओके ऑन फेनॉल. तर आर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल लिहिता पाहिजे. आणि व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन वॉटर ऑन फेनॉल असं म्हटलं असेल तर तुम्हाला 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल लिहिता आलं पाहिजे. याचा व्हाईट PPT म्हणणार आहे, व्हाईट प्रेसिपिटेट. ओके, की किंवा हाऊ विल यू कन्वर्ट 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल ओके बाय युजिंग ब्रोमीन वॉटर. तर फेनॉल वर ट्रीटमेंट करायचं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. लक्षात की पहिली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आपली होती कशामध्ये, ब्रोमिनेशन ऑफ फेनॉल. बरोबर आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार आहे इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ती आहे आपली नायट्रेशन ऑफ फेनॉल्स. The second reaction, electrophilic substitution reactions of phenols मध्ये सेकंड रिएक्शन आपण बघणार आहे नायट्रेशन ऑफ फेनॉल्स. नायट्रेशन ऑफ फेनॉल्स. ओके, तर मग फेनॉलचं नायट्रेशन आपलं कसं होणार आहे बघा. नायट्रेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ NO2 ग्रुप or substitution of NO2 group in phenols. ओके, लक्षात घ्या हे नायट्रेशन कसं होईल बघा. When phenol is treated with or phenol is react with dilute nitric acid. dilute HNO3 बरोबर phenol react झाला असेल आणि लो टेम्परेचरवर
at low temperature. To gives orthonitrophenol and carnitrophenol. To gives orthonitrophenol and paranitrophenol. हे लक्षात ठेवायचं. लो टेम्परेचर आणि डायल्यूट HNO3 वर फिनॉलची रिएक्शन झाली तर ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉलचा प्रोडक्ट मिळणार. बरोबर. या फिनॉल होता, फिनॉलची रिएक्शन फिनॉल झाला, बेन्झीनला काय अटॅच करणार सेम OH ग्रुप. आता हा जो डायल्यूट नायट्रिक ऍसिड आहे तो आपण कसा लिहिणार आहे बघा. लक्षात घ्या. डायल्यूट नायट्रिक ऍसिड OH NO2. ओके. हा HNO3 चा HNO2 आणि हा एक ऑप्शन HNO3 हा आपण स्प्लिट करूला आहे आपल्या समजण्यासाठी. ओके. इथे आता आपण मॉलिक्युल्स जे घेणार आहे ती मॉलिक्युल्स बघा इथे मी दोन घेतो. ओके. हा डायल्यूट नायट्रिक ऍसिड आहे लक्षात. हे डायल्यूट आहे सेम HNO3 आहे OH NO2 आपण लिहिलाय आणि हा येतो आपला फेनॉल. ह्याचे पण 2 मॉलिक्युल्स घेऊया. जे ऑर्थो प्रोडक्ट मिळेल एक पॅरा प्रोडक्ट मिळेल. आता ब्रोमिनेशन रिएक्शन घेतली होती त्याच्यामध्ये पण तुम्ही 2 फेनॉल लिहू शकता किंवा एक घेतला तरी सुद्धा आपण एकदा ऑर्थो एकदा पॅरा प्रोडक्ट लिहू शकतो. बघा मग लो टेम्परेचरला रिएक्शन होणार जवळपास 298 केल्विन टेम्परेचरला रिएक्शन होणार. आता OH ग्रुप कसा आहे म्हणून सांगितले आपण. OH ग्रुप आपला ऍक्टिव्हेटिंग आणि ऑर्थो पॅराडायटिंग ग्रुप्स. म्हणजे ऑर्थो पोझिशन आपली ही एक येणार आहे आणि ही एक ऑर्थो पॅरा पोझिशन आहे. एक ऑर्थो एक पॅरा. एकदा इथला जो NO2 ग्रुप आहे हा जो नायट्रो ग्रुप आहे लक्षात घ्या तो एकदा ऑर्थो पोझिशन आहे ना एकदा कुठे येणार आहे पॅरा पोझिशन येणार आहे. आपल्या प्रोडक्टचं नेचर कसं मिळेल बघा याच्यामध्ये. हा बेन्झीन रिंग ऍड इज काढून घ्या. हा OH ऍड इज फिनॉल. नायट्रो ग्रुप ऑर्थो पोझिशन अटॅच करा NO2. ओके. प्लस आता परत नायट्रो ग्रुप आहे तो आपला इथं पॅरा पोझिशन अटॅच करा. प्लस प्लस काय होणार बघा इथं OH किती राहिले 2 NO2 एकदा एक ऑर्थो पोझिशनला गेला आणि एक कुठे जाणार आहे पॅरा पोझिशन. मग राहिले किती 2 OH. मग NO2 इथं सबस्टिट्यूट होत असताना इथला एक हायड्रोजन आयटम डिप्रेशनला आणि पॅरा पोझिशनला सुद्धा NO2 सबस्टिट्यूट होत असताना इथला एक हायड्रोजन डिपॉझिट आहे. जे हा एक हायड्रोजन हा एक हायड्रोजन 2 हायड्रोजन झाले आणि इथले 2 OH आणि इथले 2 हायड्रोजन काय मिळेल 2 OH 2 H 2 मॉलिक्युल्स ऑफ H2. ओके. इथे आपल्याला काय मिळालं हे आपला ऑर्थो प्रोडक्ट आहे. नायट्रो ग्रुप ऑर्थो पोझिशनला आहे त्यामुळे हे तुम्ही काय लिहिणार ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि इथे काय लिहिणार नायट्रो ग्रुप पॅरा पोझिशनला त्यामुळे हा काय झाला पॅरानायट्रोफेनॉल. ओके. अशा तीन प्रोडक्ट आपल्याला मिळणार दोघांचं मिक्सर मिळणार. इथं आपल्याला पॅरा प्रोडक्ट आपल्याला मोर स्टेबल म्हणण्यापेक्षा ऑर्थो प्रोडक्ट इथं मोर स्टेबल आहे. लक्षात इथं रिव्हर्स आहे कारण का एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे NO2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आणि OH इलेक्ट्रॉन रिलीव्स. ही दोन्ही एकमेकांच्या जवळ असेल तर तो मेजर प्रोडक्ट असेल. हे ऑर्थोनायट्रोफेनॉल पॅरानायट्रोफेनॉल आणि दोघांच्या मध्ये ऑर्थोनायट्रोफेनॉल मध्ये स्टीम डिस्टिलेशन केलं दोघांच्या मध्ये
तर आता मोर व्होलॅटाईल जो प्रोडक्ट असणार आहे तो ऑर्थो प्रोडक्ट असणार आहे, इझिली सेपरेट होत असतो. ओके, आता ह्यानंतर फिनॉलचे आता प्रोडक्टचं नेचर कशावर डिपेंड आहे बघा. जर डायल्यूट नायट्रिक ऍसिड यूज केलं आणि लो टेम्परेचर असेल तर ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि प्यार नायट्रोफिनॉल हे प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. आणि जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड जर यूज केला असेल ओके तर आपल्याला मिळणार जो प्रोडक्ट आहे तो डिफरंट असणार आहे, सेम कॉम्बिनेशन सारखं. बघा मग पेन phenol is treated with phenol is treated with ओके phenol ची ट्रीटमेंट आता कोणावर करणार आहे आपण. phenol is treated with concentrated nitric acid, concentrated nitric acid HNO in presence of nitratic mixture, in presence of concentrated H2SO4. Okay, to gives 2,4,6 trinitrophenol known as यालाच आपण काय म्हणतो known as picric acid, यालाच आपण काय म्हणतो picric acid. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्याला आपण पिक्रिक ऍसिड असं म्हणत असतो 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. ओके, लक्षात आलं. आता मग रिएक्शनला तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्या दोघांच्या मिक्सरला आपण नायट्रेटिक मिक्सर असं म्हणत असतो, लक्षात घ्या. ओके, नायट्रेटिक मिक्सर बघा काय म्हणतोय आपण, नायट्रेटिक मिक्सर कुठला असणार आहे concentrated HNO3 plus concentrated H2SO, याला आपण काय म्हणणार आहे नायट्रेटिक मिक्सर. बरोबर. तर मग ह्या नायट्रेटिक मिक्सरच्या प्रेझेन्स मध्ये फिनॉलची कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड बरोबर रिएक्शन केली तर आपल्याला 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल हा प्रोडक्ट मिळतो, त्यालाच आपण पिक्रिक ऍसिड असं म्हणत असतो 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. ओके, त्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप नाही तरी सुद्धा आपण याला पिक्रिक ऍसिड म्हणतो, लक्षात घ्या. ही इम्पॉर्टंट आहे. बघा फिनॉलची रिएक्शन ला फिनॉल ते बेन्झिनला OH ग्रुप आहे, हा आपला फिनॉल झाला. ओके, याची ट्रीटमेंट कुणावर आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3. तर हाच कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आपण आता कसा लिहिणार आहे बघा. HNO3 सेम असा लिहिणार आपण स्प्लिट करून OH सिंगल बॉन्ड NO. ओके, हा काय येणार आहे OH सिंगल बॉन्ड NO. ओके, आता हे जे नायट्रो ग्रुप आहे तो आपले 2 ऑर्थो पोझिशन आणि 1 पॅरा पोझिशन ऑक्युपाय करणार आहे. म्हणजे नायट्रेशन ऑफ फिनॉल म्हणजे काय होतं, फिनॉल मध्ये नायट्रो ग्रुप आपला इंट्रोड्यूस होत असतो, ऍड होत असतो, लक्षात घ्या. मग आता 3 पोझिशनला नायट्रो ग्रुपची ऍडिशन होणार आहे, त्यामुळे किती नायट्रिक ऍसिड घ्यावे लागतील 3 घ्यावे लागतील. ओके, इथं आपण काय लिहूया 3 मॉलिक्युल्स ऑफ नायट्रिक ऍसिड HNO3. तुम्ही डायरेक्ट HNO3 लिहिला तरी चालेल, आपण इथं समजण्यासाठी OH सिंगल बॉन्ड NO2 लिहितो असं पण चालेल. बघा इथं काय झाले तर मग हा काय कॉन्सन्ट्रेटेड HNO3
मग ह्याच्यामध्ये आपला जो NO2 ग्रुप आहे हा NO2 ग्रुप तो काय करणार आपला बघा, 2 अल्को हा एक आहे आणि ही पॅरा पोझिशन ऑक्युपाय करणार. प्रोडक्टचं नेचर ला तसं आपल्या प्रोडक्टचं फॉर्म आहे बघा, त्याच्यामध्ये एरोवरती काय लिहिणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, एरो मध्ये ओके काय होईल बघा, मग NO2 इथं 2 अल्को एक पॅरा पोझिशन अटॅच करा, लिहा आता OH NO2 इथं आपला NO2 आहे, इथली पोझिशन NO2. ओके, इथं आपला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. फिटिंग केला आहे. ओके बघा, 2 अल्को पोझिशन ऑक्युपाय झाले आणि आता राहिले काय बघा, याच्यामध्ये किती OH आहेत, 3 NO2 गेले आपले, इथली अल्को पोझिशन, ही पॅरा पोझिशन, परत की अल्को पोझिशन, 3 OH. आणि ह्या फेनॉल मधील NO2 ग्रुप इंट्रोड्यूस होत असताना काय रिमूव्ह होणार आहे, हा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार, हा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे आणि हा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे इथले 3 हायड्रोजन 3 पोझिशनला NO2 अटॅच होणार, त्यावेळी 3 हायड्रोजन इथले सबस्टिट्यूट होणार आहे, म्हणजे रिमूव्ह होणार आहे. ही 3 हायड्रोजन आणि इथले 3 OH काय मिळणार आपल्याला, 3 हायड्रोजन 3 OH. ओके, 3 मॉलिक्युल्स ऑफ H2 मिळणार, 3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आपले रिमूव्ह होणार, बाहेर पडणार. कशाला, मग ह्याच्या प्रोडक्टचं नेम आहे, ह्या प्रोडक्टचं नेम आपलं कसं येणार बघा, OH अटॅचला कार्बन कसा आहे, फंक्शनल ग्रुपचा आहे, पेन्सिलला OH फेनॉल हा फर्स्ट कार्बन, इथं सेकंड कार्बन, इथं थर्ड कार्बन आहे, इथं फोर्थ कार्बन आहे, हा फिफ्थ येणार आणि हा सिक्स्थ कार्बन. म्हणजे आपली NO2 ग्रुप अटॅच कुठे आहे बघा, 2 4 6. ओके, 2 4 6, 2 आणि 4 आणि 6 त्या कार्बनला NO2 अटॅच आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार इथं 2, 4, 6 ट्रायनायट्रोफेनॉल. ओके, याचं नेम काय आलं, 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. ह्यालाच आपण काय म्हणतोय, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, पिक्रिक ऍसिड. ओके, त्याचं आपण काय म्हणणार, पिक्रिक ऍसिड. लक्षात घ्या, इथं कुठलाही कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप प्रेझेंट नाही, पिक्रिक ऍसिड हे कार्बोक्सिलिक ऍसिड नाही, लक्षात घ्या. COH ग्रुप याच्यामध्ये नाही. 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉलच आपण काय म्हणणार आहे, पिक्रिक ऍसिड म्हणणार आहे. ओके, मग लक्षात घ्या, नायट्रेशन ऑफ फेनॉल आपण केल्यानंतर याच्यामध्ये प्रोडक्टचं जे नेचर आहे ते आपलं कशावर डिपेंड आहे, HNO3 च्या कॉन्सन्ट्रेशन वरती. ते नायट्रेशन ऑफ फेनॉल मध्ये फेनॉलचं नायट्रेशन झाल्यानंतर जो प्रोडक्टचं नेचर डिपेंड आहे ते कशावर डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ऍसिड. जर डायल्यूट नायट्रिक ऍसिड यूज केला आणि टेम्परेचर लो असेल तर ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉल प्रोडक्ट होणार. आणि यात ऑर्थोनायट्रोफेनॉल मेजर प्रोडक्ट आहे. आणि जर तुम्ही फेनॉलची ट्रीटमेंट कॉन्सन्ट्रेटेड HNO3 बरोबर केला तर तुम्हाला 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल म्हणजे पिक्रिक ऍसिड हा प्रोडक्ट मिळणार आहे. म्हणजे डायल्यूट असेल तर ऑर्थो आणि पॅरा, आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3 असेल नायट्रेटिक मिक्सरच्या प्रेस मध्ये तर पिक्रिक ऍसिड हा प्रोडक्ट मिळणार आहे. लक्षात, हे लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यामधल्या सल्फोनेशन रिएक्शन, त्यानंतर रिमर टिमर कोल्बेस रिएक्शन, हे आपण रिएक्शन स्टडी करणार आहे. ओके,
थँक्यू.